वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी। तर चला तर मग कसं करायचं आहे ते झटकन बघूया। नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। पावटा, वांग घेतलेला आहे चिरून, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, मीठ, जिरं, लाल तिखट, कोथिंबीर, मोहरी, हळद। चला तर मग कसं करायचं आहे ते झटकन बघूया। पावट्याची आमटी करण्यासाठी सर्वप्रथम पातेलं गरम करत ठेवलेलं आहे। ते गरम झालेलं आहे। आता आपण तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली। आता आपण जिरं टाकूया, कढीपत्ता, कांदा एक गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपण पावटा आणि वांग टाकूया। धुवून घेतलेलं आहे। चांगलं तेलामध्येच परतून घ्यायचंय, वाफलून घ्यायचंय। आता वरून टोमॅटो टाकूया, परतून घ्यायचा एक लालसर कलर येईपर्यंत पावटा, वांगा आणि टोमॅटो, पावटा आणि वांग तेलावरच वाफलून घेतलेलं आहे। आता आपण हळद टाकूया, परतून घ्यायचंय जेणेकरून ते सगळीकडे मिक्स होईल। आता आपण कोल्हापुरी पद्धतीचं घरचं लाल तिखट टाकूया, परतून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण पाणी टाकूया। आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया, परतायचं आहे जेणेकरून ते सगळीकडे लागेल। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आमटी तर मी करून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही सर्च बार मध्ये जाऊन आलिशा किचन रेसिपी सर्च करा। हे चॅनल आहे आलिशा किचन रेसिपीज, त्याला सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता आपण झाकण ठेवून एक 9-10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचंय। अशा प्रकारे पावट्याची आमटी आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरी केली आहे। तर कसं झालंय ते कमेंट करून नक्की सांगा।